पुणे जिल्ह्यातील नसरापूर या ठिकाणी माणसाच्या रूपात राहणाऱ्या राक्षसांनी म्हणजेच भीमा कांबळेंनी एका 3.5 ते 4 वर्षाच्या छोट्या मुलीचा निर्घृणपणे तिच्यावरती अत्याचार करून तिची हत्या करून शेणाच्या ढिगाऱ्याखाली पुरलं। त्यासाठी आज संभाजी ब्रिगेड सोलापूरच्या वतीने हुतात्मा चौक या ठिकाणी भीमा कांबळेचा पुतळा जो आहे तो जाळण्यात आलेला आहे। आज आपण पाहत आहोत महाराष्ट्रामध्ये लहान मुलींवरती होणारे जे अत्याचार आहेत ते वाढतच चाललेले दिवसांदिवस। याचं कारण म्हणजे या भारतातील न्याय व्यवस्था। कारण एखादा गुन्हा घडला की त्या ठिकाणी आरोपी लगेचच सापडतो, परंतु त्याला पोलीस कोठडी, न्यायालयीन कोठडी ह्या ज्या कायदेशीर प्रक्रिया आहेत ह्या प्रक्रियांमध्ये वर्षानुवर्षे वेळ लावतात। 2-2, 4-4 वर्ष, 10-10 वर्ष वेळ लावतात आणि ह्यानंतर हे आरोपी मोकाट सुटले जातात। बाहेर जर आले तर जनता ह्या पीडित कुटुंब जे आहे त्या आरोपींना सोडत नाही, परंतु जेलमध्ये तुरुंगात जर राहिले तर ह्याची सर्व व्यवस्था केली जाते। पाहून एवढं वाईट वाटतं की ह्या भारतातली जी न्याय व्यवस्था आहे, जे सरकार आहे ते या आरोपींना पाठीशी घालते की काय, त्यांचं पालन पोषण करते की काय। एक प्रकारे यांनी सगळ्यांनी आरोपींना खतपाणी घातल्यासारखं होत आहे। त्यामुळे जे मुलींवरचे जे अत्याचार आहेत ते वाढत चाललेले आहेत। काय मागणी आहे तुमची? आमची मागणी जी आहे ते असा जिथे कुठेही अत्याचार घडेल, आरोपी ज्या क्षणाला सापडेल तेव्हापासून तत्काळ ही जी त्यांच्यावरची जी प्रक्रिया आहे न्याय व्यवस्थेची ती तत्काळ करण्यात यावी आणि 15 दिवसाच्या आतमध्ये त्या आरोपीला फाशी देण्यात यावी। नाही तर मग असं चौकामध्ये जे पीडित कुटुंब आहे त्यांच्या स्वाधीन करून मग ते एकतर त्यांचं एन्काउंटर करतील नाही तर चौकामध्ये जाळून टाकतील। ब्रिगेडच्या कडून भीमा कांबळेचा आज हुतात्मा चौकामध्ये त्याचा पुतळा जाळला आहे। आज जर या सरकारनं जर त्यांच्याकडून जर फाशी शिक्षा होत नसेल, नाहीतर अशी जर होत नसेल तर आमच्या स्वाधीन करावं, संभाजी ब्रिगेडचे स्वाधीन करावं। मग त्याला दाखवतो की आम्ही जिथं घडलंय तिथं आमच्या चिमुरडीला त्यानं असा अत्याचार केला आहे, तिथंच त्याला असं गवऱ्या ठेवून त्याच्यावर पेटवून देऊ आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीने एवढंच सांगतोय। तुमचं नाव काय? संभाजी भोसले, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष। ठिकाणी लहान मुलं अल्पवयीन मुलीवरचे अत्याचार होते, काय भूमिका असेल शासनाकडे, काय मागायचं? ना शासनाचं काय, आतापर्यंत किती तर असं होऊन गेले, ते कुणाला कठोर शासन केले। छत्रपतीचं पाया पडते ते सरकार स्थापन करताना, छत्रपती शासन नाव आहे की म्हणावं, चौरंग्या करू दे ह्यांचा भीमा कांबळ्याचा। ओके।